हाच व्हिडिओ आपल्याला परत एकदा करायचा आहे पुढच्या गाण्यात। सावरकरांना मुंबईत आणलं गेलं। फार अभूतपूर्व प्रसंग घडला इथे। अभिनव भारत नासी कॉन्स्पिरसी चालू झाली। सगळे आरोपी पिंजऱ्यात बसवले होते। स्वातंत्र्यवीरांचं आगमन कोर्टात झालं। कसं स्वागत केलं त्यांचं? कडकडून टाळ्या पडायला, आसमान भेदून जाईल अशा टाळ्यांचा कडकडाट तिथे झाला। स्वातंत्र्यवीर सावरकर आले त्यावेळेला ते काय म्हणले असते? ज्यांना माझ्यापायी अघोरी शारीरिक छळ सोसावा लागला त्यांच्यातर्फेच हातकड्या पडलेल्या त्यांनी हातकड्या पडलेल्या माझ्या सन्मानार्थ अशाच बद्धकरांनी हा जो सन्मान केला त्या सन्मानाला जगात तोड नाही। सावरकरांनी कोर्टात भाग घ्यायचं नाकारलं। ब्रिटिशांचे कायदे माझ्यावर लागूच होत नाही असं त्यांचं युक्तिवाद होतं। मी फ्रान्सचा आश्रय घेतला होता, फ्रान्सच्या भूमीला स्पर्श केला होता। यापुढे फ्रान्सने त्यांना चाड असेल तर माझी मागणी करावी। मी ब्रिटिशांचे कायदे मानत नाही, मी कोर्टात भाग घेणार नाही। 2 अभियोग भरले गेले। पहिला अभियोग झाला, त्याच्यात 25 वर्षाची जन्मठेप ठोठावली गेली, आपल्याला माहितीच आहे। दुसरा अभियोग भरला गेला। लोक म्हणले सावरकर अहो दुसरा अभियोग तुम्हाला फासावर देण्यासाठी भरला गेला आहे, आता तरी कोर्टात भाग घ्या। पण सावरकर आपल्या भूमिकेशी ठाम राहिले। 50 वर्ष काळे पाणी, शिक्षा ठोठावली गेली। स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शिक्षा ऐकल्यावर उठले, गरजले, वंदे मातरम। आणि कोर्टात गरजलेलं वाक्य आहे, I am prepared to face ungrudgingly the extreme penal of your law in the belief that it is through suffering and sacrifice alone our beloved motherland can march onto an assured if not a speedy triumph. मराठीत तप आणि बलिदान यांच्या योगानेच आमची प्रिय मातृभूमी द्रुत नसली तरी निश्चित विजयांती वरणारी आहे हीच माझी निष्ठा असल्याने मी तुमच्या कायद्यातील कठोरातल्या कठोर शिक्षेला सामोरं जायला तयार आहे। कोर्टात ठणकावून सांगितलेलं वाक्य आहे। मित्रांनो 50 वर्ष काळेपणी की भयानक शिक्षा होती। सामान्य माणसाचं काय झालं असतं मला माहीत नाही। सावरकरांच्या चेहऱ्यावर होता कडकडीत देशाभिमान। जो इंग्रज अधिकारी त्यांना घेऊन चालला होता तो इंग्रज अधिकारी त्यांना म्हणला, सावरकर तुमच्या या धीरोदत्त वागण्याचा माझ्यावरचा प्रभाव कधीही पुसला जाणार नाही। सावरकरांनी मैत्रीपूर्ण भावनेने त्याचा स्वीकार केला। लक्षात घ्या, आपल्याला जुलमी शिक्षा ठोठावली होती त्या इंग्रजांचाही सावरकर इंग्रज म्हणून द्वेष करत नव्हते। सावरकरांनी त्यांच्या विरुद्ध युद्ध पुकारलं होतं कारण ते आपल्यावर बळाने राज्य लादत होते। ते सोडताच सावरकर त्यांच्याशी मित्रत्वाने वागण्यास तयार होते। झालं, अंदमानात रवानगी झाली, अत्याचार सुरू झाले, त्याचं वर्णन पुढे येणारच आहे। का वाटलं असेल ऐका पुढच्या गाण्यात। हे भिववी मजला सरकार परध्वजधारी तद्मृत्यू भये परिनाथया ठावे दिसते नामी घेतले व्रत अंधतेने हरबोलो नी उतरलो रण दिसे मत समीपे परिसमर अग्रते कामी आलो हे भाग्य नागसे कारागृह छल अमिसाहु वज्र निर्धारे हे तपची असे स्वातंत्र्य देवी प्रीत्यर्थे विझवू न शके कुणी अनादिनी अनंत अवध्यमी नामदाकांक्षांत हे जरी कारागृही छल ज्वाला परी कधी
कंटके स्वये अंगारा प्रति नासती ते तर प्रज्वली. भयानक गोष्टी चालू होत्या अंदमानात. कैद्यांना 10x10 सेलमध्ये कोंडलं जायचं, प्रातर्विधीसाठी बाहेर सोडलं जायचं नाही. कोठडीत एक मडकं ठेवलं होतं, त्यात काय ना शिजलेली भाजी, ना शिजलेली आमटी, ना शिजलेली रोटी. सकाळी उठलं की कैद्याची जी शिक्षा असेल तिकडे झुंपायचं. पहाटे 5ला उठायचं, घाणा असेल तर घाणा, काठ्या कुटायचं असेल तर काठ्या कुट, कोलूला झुंपायचे. सावरकरांना आल्या आल्या 6 महिने एकांतवासाची शिक्षा झाली. त्याच्यानंतर त्यांना काथ्या वळायला दिला. काथ्या वळल्यानंतर बारी त्यांना फार कुत्सितपणे म्हटलं की आता सावरकर तुमचे हात तयार झाले असतील, आता चला कोलूला. सावरकरांना 14 दिवस कोलूला झुंपलं. 30 पाऊंड तेल काढायचं असायचं. भले भले पैलवान थकून जायचे. सावरकरांसारखा ताकदवान पुरुषही कोलूला झुंपलं असताना कोलू फिरवतच होते, शिक्षा सहन करत होते. एक दिवस तात्याराव बेशुद्ध पडले. आत्महत्येची इच्छा झाली. पण सावरकर म्हणले, विनायक दामोदर सावरकर, इंग्रजांनी तुला कणकण मारून, कणकण झिजून मारण्यासाठी का होईना जिवंत सोडले, तू मरून त्यांची इच्छा पूर्ण करणार का? अरे मरायचं आहे ना तर असा मर, तुझी जी सेना आहे ना तिचं काहीतरी कार्य करून मर. सावरकर उठले, पुन्हा कोलूला लागले. पण त्यांनी ठरवलं, यापुढे मी हे अत्याचार सहन करणार नाही. माझे ते देशप्रेमी बांधव इथे आहेत, त्यांना ते सहन करतायत, मला बघवत नाही. ते याच्या विरुद्ध पुढाकार घ्यायला मागे कसरतायत का? त्यांचं नेतृत्व घ्यायला कोणी नाही का? चला मी येतो, मी त्यांचं नेतृत्व घेतो. सावरकरांनी, त्यांच्या पुढाकारांनी संप पुकारला अंदमानात. त्याचं वर्णन आहे का? हर यज्ञ मांडिला, हर घोष मनमनी, हर घोष धक्क, हर घोष धिंग, हर घोष धिंग, वंदे मातरम. इंग्रजांविरुद्ध प्रतिरोध उठला तिथे. प्रतिरोध उठे उसळे रुद्ध ईर्षा बहिर, प्रकटे रुद्र विष्कारुनी तर्शुल सह्य अंतक्षती. दमन कृता स्वद्भूमीर सन्मानाचा हा प्रतिरोध उठे. दग्ध कृत स्वद्भोग जनांचा क्रांती ज्वल प्रतिरोध उठे. प्रतिरोध उठे उसळे रुद्ध ईर्षा बहिर, प्रकटे रुद्र विष्कारुनी तर्शुल सह्य अंतक्षती. कैद्यांनी त्या कदांना खायला नकार दिला. तुमचं अन्न आम्ही खाणारच नाही. अन्नग्रहणी इन्कार. बदल्यात काय? बदल्यात वेदाचे फटके. अन्नग्रहणी इन्कार, वेदाचे पाठीवार. पशुवदंडुके निलाथा अनुनासा बळे विन्याद. ताकातून नळ्या कोंबून कैद्यांना अन्न पाजण्यात आलं. इन्कार तरी घेण्या पाऊल इंच भरही मागे. संप विश्राम केव्हा इप्सित हाती येई जेव्हा. स्वातंत्र्यवीर सावरकर या बंडाचा प्रमुख. सावरकरांनी काम करायचं नाकारलं म्हणून सावरकरांना बांधून ठेवलं. मनाच्या बेड्यांमध्ये दगडून ठेवलं. चेन गेज, क्रॉस बार फेटर्स, बॅक हँडकफ, किती नावं घ्यावीत. त्या लोखंडी चेन्सचं वर्णन आहे का? लोहज शृंखलापदासी आसंजन भित्ती खिळ्यासी. लटकणे सप्त दिन राती वाकून बाया. नामुखी अन्न ना थेंब मिळे पाण्याचा. सतत 6 वर्ष सावरकर अशा शिक्षा सहन करत राहिले. 6 वर्षामध्ये दिल्या या असल्या दंडा तुझ कितीदा. परी तू नाढळला तू ना अंतरलासी तवधेया. तू एकमुखी नेता या प्रतिरोध संग्राचा. अंदमानमध्ये अशिक्षितातल्या पतितातला पतित असा बंदी
जर कोणी त्याला विचारलं असतं, मित्रा तू हे कष्ट सहन करतोयस, हाल अपेष्ट भोगतोयस, अरे तुझा नेता कोण आहे, तर उच्चारवाणी सगळेच्या सगळे बंदी ओरडले असते, तो 40 नंबरच्या सेल मधला बडे बाबू, तो स्वातंत्र्यवीर सावरकर हा आमचा नेता आहे आणि त्याच्यासाठी आम्ही मरणाला कवटाळून तुमचे अत्याचार फोडून बाहेर पडू. इन्कार तरी घेण्या पाहून हिंस भरही मागे, संपव विश्राम केव्हा टिपसित हाती येई जेव्हा. सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांसाठी पुढची वाक्य आहेत. तो वीर तिथे हटुनी लढला, ना फिरला मागे क्लेशांना भिवनी. तो वदे आंग्लजा सोडी मत बांधवा, मीना सुटलो तरी चाले मजला. ती क्षमा नव्हे तो होता प्रतिसहकार, झुंजण्या फिरून भेदले बंदी गृहद्वार. उन्मुक्त होऊनी धन्य वदती ते वीर, थांबती तोवरी ना सुटला नरवीर. कार्यक्रमाच्या उत्तरार्धाकडे आपण वळूयात. सावरकरांनी, मी मागेच म्हणलं होतं, इंग्लंड समोर स्वाधीन होताना आपला वारसा लाला हरदयाळांकडे सोपवला होता. त्या क्रांतिकारकांनी सावरकर पकडले गेल्यानंतर काय धुमाकूळ माजवला हे लक्षात घ्या. ऐकायला अत्यंत दुर्मिळ अशा घटना आहेत. सावरकरांनी आपला वारसा जेव्हा सोपवला होता तेव्हा लाला हरदयाळांनी गदर पार्टीची स्थापना केली होती. आपण गदर पार्टीकडे वळूया. गदर ही एक ट्रान्सकॉन्टिनेंटल ऑर्गनायझेशन होती, अभूतपूर्व. अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, हिंदुस्थान इतकंच नाही तर मिडल ईस्ट, सिंगापोर, इराण, मेसोपोटामिया इथपर्यंत त्याची व्याप्ती येते. कशी ती आपण बघूयात. यातली महत्त्वाची नावं काय आहेत गदर पार्टीमधली? लाला हरदयाळ, सोहनसिंग भाकना, तारकनाथ दास, करतारसिंग सराभा, रासबिहारी बोस. लक्षात ठेवा हे नाव, रासबिहारी बोस. प्रथम विश्वयुद्ध त्या काळातलं हे नाव आहे. गदर पार्टी सावरकरांची संलग्न. गदर पार्टीचे अमेरिकेतले तरुण वैशिष्ट्य असं होतं की अमेरिकेत शिकणारे तरुण लोक याच्यात भरती होत होते आणि त्यांचं स्फूर्तिस्थान काय होतं? गदरच्या नेत्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर कोलू फिरवत आहेत अशी चित्र. राष्ट्रप्रेम होतंच, चेतना होतीच, परंतु त्याच्यात भर कशाने पडली तर स्वातंत्र्यवीर सावरकर कोलू फिरवत आहेत अशी छायाचित्र यांना वाटण्यात आली आणि हे त्याच्यातून भारून पेटून निघालेले युवक आहेत, अमेरिकेत शिकणारे युवक. गदर पार्टीमधली अजून नावं ऐका. मौलवी बरकतुल्ला, हरनाम सिंग, भाई परमानंद, हे पण नाव लक्षात घ्या, हे पण पुढे येणार आहे. विष्णू गणेश पिंगळे, सचिंद्रनाथ सन्याल, करतार सिंग. तो फोटो जो होता तो बर्कली युनिव्हर्सिटीच्या इथला होता बरं का. हे सावरकरांचेच लोक आहेत. आता आपण गदर पार्टीचा ध्वज बघू. ध्वज काही सिमिलॅरिटी लक्षात येते. गदर पार्टी मगाशी मी अभिनव भारतचा ध्वज दाखवला होता, त्यातले 3 रंग होते, हिरवा, पीत आणि लाल. गदर पार्टीनी तो योगायोग नाही की हे 3च रंग पुढे नेले. इट्स अन आर्म्ड फ्रंट ऑफ द ऑर्गनायझेशन विच वॉज इनिशिएटेड अँड इग्नायटेड बाय वीर सावरकर आणि आम्ही ह्याचाच वारसा चालवत आहोत पुढे हे दर्शवणारा हा ठळक पुरावा आहे. जे लोक ठळठळीतपणे म्हणतात सावरकरांनी काय केलं, त्यांच्यावर हे सणसणीत उत्तर आहे की तुरुंगात असतानाही त्यांचं नाव घेऊन एवढी प्रचंड चळवळ उभी राहिली होती की जी त्यांनी चित्रित केलेला ध्वज धारण करून हल्ला करत होती ब्रिटिशांवर. त्यांच्या योजनेअंतर्गत काय काय घडलं बघा. खूप आपण कधीच ऐकले नाहीत अशा घटना आहेत या. इंडो बर्लिन प्लॉट. इंडो बर्लिन प्लॉट मागे म्हटलं तसं जर्मनीच्या संयोगाने हिंदुस्थानवर सशस्त्र सैन्य घेऊन याचं जो अचाट स्वप्न होतं ते. आता लक्षात घ्या, प्रथम विश्वयुद्धात बरंचसं इंग्रजांचं नेटिव्ह सैन्य हे हिंदुस्थान बाहेर गेलं होतं लढायला. क्रांतिकारकांनी असा विचार केला की ही योग्य वेळ आहे, अशा वेळेला आपण काय करू, हिंदुस्थानाचे कमी सैन्य आहे त्याच्यात बंडाची आग पेरू, त्याच्यात जागृती करून उठाव करू, त्यांचा विस्तृत असा लेआउट प्लॅन मी तुम्हाला सांगतो. 7th राजपूत रेजिमेंट बनारस, 89th पंजाब ॲट दिनपूर, 16th राजपूत रायफल्स ॲट फोर्ट विलियम्स,
23rd कॅव्हलरी पंजाब, 26 पंजाब, 138th बलोच रेजिमेंट, 23rd कॅव्हलरी पंजाब, या सगळ्या रेजिमेंट आणि अशा अनेक या सगळ्या रेजिमेंट उठाव करणार होते. त्यांच्यात उठावाची पत्रकं छापण्यात आली होती, वाटण्यात आली होती. फेब्रुवारी 21, 1915 हा त्यांचा दिवस ठरला होता, या दिवशी उठाव करायचा. 26th पंजाब रेजिमेंट सगळ्यात शेवटी यांना फॉलो करणार होती. हा सिग्नल असणार होता. 26 पंजाब रेजिमेंट हा सिग्नल असणार होता दिल्ली आणि लाहोरमधल्या स्टेशन्ड ज्या रेजिमेंट्स होत्या त्यांना. हिंदुस्थानातला याचं ॲक्च्युअल एक्झिक्युशन हे रासबिहारी बोस करत होते. 4,000 शीख कलकत्त्याला येऊन पोचले होते उठावाचा भाग म्हणून. 15,000 अजून त्यांना येऊन मिळणार होते. बॉम्ब पार्सल, सावरकरांनी जी बॉम्बची विद्या ती बॉम्ब पार्सल सगळीकडे सर्क्युलेट करण्यात आली होती. लाहोर फाउंड्रीमधून 80 बॉम्ब पार्सल्स तयार होती. आणि परत एकदा वैशिष्ट्यपूर्ण घटना लक्षात घ्या. रहमत अली शाह, मौलवी बरकतुल्ला, आमिर चंद यांनी उठावाची कागदपत्र वाटली. कुठे वाटली? 36 सिंगापूर रेजिमेंटला वाटली. आणि ही जी कागदपत्र वाटली गेली मेसोपोटामियात, मी जे म्हणलो होतं मेसोपोटामियात एक रेजिमेंट होती ब्रिटिशांची, तिकडे ही कागदपत्र वाटली. आता आपण लक्षात घेऊयात की ॲक्च्युअल उठाव कुठे झाले. हे सगळे प्लॅन्ड उठाव होते. 26 पंजाब, 7th राजपूत आणि 138th बलोच या रेजिमेंट ॲक्च्युअली उठाव करून उठल्या. यांनी स्वतः बंड रणशिंग फुंकलं. 24th जाट आर्टिलरी आणि 36 सिख प्लॅटून याही त्यांच्याबरोबर उठाव करून उठल्या. 36 सिख प्लॅटूनचं वैशिष्ट्य असे की त्या सिंगापूर टू पेनांग त्यांचं जेव्हा चालल्या होते, सिंगापूरवरून पेनांगला चालल्या होत्या, तेव्हा त्या रस्त्यामध्ये त्यांनी बंड केलं आणि इतकं जबरदस्त बंड केलं की सिंगापूर जवळपास जिंकत आले होते. परंतु परत आपल्या राष्ट्राचं दुर्दैव, हे बंड विझवण्यात आलं. परंतु परत लक्षात घ्या, हे नुसतं बंड विझवण्यात आलं नाही, त्याच्यासाठी ब्रिटिशांना काय करावं लागलं. ब्रिटिशांच्या मुत्सद्द्यांनी लिहून ठेवले की अत्यंत उच्च दर्जाची इंटरनॅशनल काउंटर अटॅक फोर्स, काउंटर इंटेलिजन्स त्यांना अंमलात आणावा लागला. आज आपण अनेक हॉलिवूड सिनेमे बघतो, त्याच्यात जर्मनीमधल्या क्रांतिकारकांची, जर्मनीमधल्या सैनिकांची